नमस्कार. बरेचदा भात पोळी काही ना काही शिल्लक राहते. त्यापासून आपण काही ना काही पदार्थ तयारही करतो. पण जेव्हा त्या व्यतिरिक्त एखादा पदार्थ शिल्लक राहिला तर काय करायचे हा प्रश्न पडतो. असाच प्रश्न मलाही पडला. मग काय, त्याचे लगोलग उत्तरही शोधले आणि हे मस्त कुरकुरीत चविष्ट कटलेट तयार केले. आणि बघता बघता मिटक्या मारत सर्वांनी फस्तही केले. त्यानंतर कटलेट छान झाले होते, कशाचे केलेस अशी विचारणा झाली. कटलेटची रेसिपी ऐकल्यावर मात्र सर्वजण अरे भारी, मस्तच झाले होते असे आश्चर्याच्या धक्क्यातून स्वतःला सावरत उत्तरले. तर अशी ही सिक्रेट गोलमाल रेसिपी मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर माझा कुठला पदार्थ शिल्लक राहिला होता तर हे 1 वाटी शेवयांचं उपीट शिल्लक राहिलं होतं आणि बटाट्याची भाजी माझी शिल्लक राहिली होती. ते 2 पदार्थ वापरून आपण कटलेट बनवणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी पोहे इथे भिजत घातले. ते छान भिजलेले आहेत. आणि आता आपण पुढची कृती पाहूयात. तर त्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे बटाटा माझा अर्धी वाटी राहिला होता, बटाट्याची भाजी. तर आता ती बटाट्याची भाजी मी इथे भांड्यात घेतलेली आहे आणि तो बटाटा हातानेच कुस्करून घेते कारण की तो छान शिजलेला आहे आणि आपल्या कटलेटला त्यामुळे छान बाइंडिंग पण येईल. तर आता पुढची रेसिपी आपण पाहूयात. पण तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. तर आता इथे कुस्करलेल्या त्या बटाट्यामध्ये मी भिजवलेले 1 वाटी पोहे घालून घेते आणि ते दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे आपल्या कटलेटला छान बाइंडिंग येईल आणि त्याला चिरा पडणार नाही. हे बघा, अशा रीतीनं आपण छान हे मळून घेणार आहोत. कटलेटला छान चविष्टपणा येण्यासाठी काही पदार्थ यात आपण घालून घेऊयात. इथे 2 मिरच्या मी बारीक कापून घेतल्यात, त्या घातल्या. मिरच्यांचे तुकडे, कांदा 1 मध्यम आकाराचा बारीक चिरला तो घालून घेतोय. कोथिंबीर बारीक कापून घेतलेली, हिंग घालते अर्धा चमचा छोटा, अर्धा चमचा हळद घालून घेतली आपण आणि धणे जिरे पावडर 2 छोटे चमचे घालून घेते. आणि इथे तीळ, पांढरे तीळ भाजलेले घालून घेतलेले आहेत आपण. आणि आता यामध्ये आपण 4 चमचे रवा घालणार आहोत कारण की पोहे ओले होते, कांदा ओलसर असतो, परत उपीट पण आपलं ते तसं ओलसर होतं बटाटा, त्यामुळे त्याला आणखी बाइंडिंग यायला आणि कुरकुरीतपणा यायला आपण तिथे रवा घातला आहे 4 चमचे. आणि लाल मिरची पावडर आणि थोडासा गोडा मसाला पण त्यात घालून घेतला आहे. आणि आपले शेवयांचं जे 1 वाटी उपीट होतं तेही घातलं आहे आपण आणि त्याच्यावरती लिंबू पिळून घेतलं आहे, साधारण 1.5 ते 2 चमचा रस निघेल एवढं. आणि साखर घातली अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करतो आहे. आणि आत्तापर्यंत आपण जर पाहिलं असेल, आपण जे साहित्य वापरलं आहे ते सगळं आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असतं, ते साहित्य वापरलं आहे आपण. आणि घरातल्या उपलब्ध साहित्यातनं आपण हे छान कुरकुरीत कटलेट बनवणार आहोत. हे छान भिजवून झालं आहे, हे आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात. आणि आपल्याला कटलेटला बाइंडिंग येण्यासाठी आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण जे कवर करणार आहोत त्यासाठी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, त्यात अगदी थोडंसं लाल मिरची पावडर घालून घेतली आणि मीठ घालून घेतलं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. हे थोड्या वेळ बाजूला ठेवूयात. आणि कटलेटचं जे मिश्रण आहे ते आपलं तयार आहे. त्यामध्ये रवा घातला होता, तोही छान फुलला आहे. आणि आता त्याचे गोळे बनवूयात. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण कटलेट बनवू शकता, हव्या त्या आकारात आणि हव्या त्या साईजचे. तर इथे मी मध्यम आकाराचे गोलाकाराचे कटलेट बनवून घेते. हे कटलेट आपण आता 4-5 कटलेट बनवून घेणार आहोत. हे बघा, मध्यम आकाराचे मी साधारण गोळा करून घेते आणि त्याचा चपट वड्यासारखा त्याला आकार देते आणि असे हे आपले गोलाकार कटलेट आपण तयार करून घेतो आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि आपल्याकडे सर्वच साहित्य, म्हणजे अगदी बटाटाही उकडायची गरज नाही पडली, त्यामुळे आणखीनच फड्डीशी झालं. तसे कटलेट बनवून घेतले मी 4-5. आणि आता मगाशी जे आपण रवा घेतला आहे त्यामध्ये मीठ तिखट घातले, त्यामध्ये आता हे छान आपण घोळवून घेणार आहोत की त्यामुळे छान त्याला क्रिस्पीनेस येईल आणि बाइंडिंग पण येईल. आणि आता असे व्यवस्थित आपण ते घोळवून घ्यायचे, पुढे मागे आणि आजूबाजूला पण ते असे रवा लागेल त्याला चिटकेल अशा पद्धतीने आपण हे कटलेट छान घोळवून घेतो आहे. आणि हे कटलेट आपण डीप फ्रायही करू शकता. आपण हे कटलेट शॅलो फ्राय करून घेणार आहोत. शॅलो फ्राय केल्यावरही ते खूप छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि छान चविष्ट असे तयार होतात.
मी तर सजेस्ट करेन आपण हे शॅलो फ्रायच करा, डीप फ्राय करण्याची गरज नाही आहे. हे बघा व्यवस्थित आपण सगळे कटलेट असे रव्यामध्ये गुळवून घेतलेले आहेत. आणि आता इकडे आपण हे फ्राय करायला घेऊया. त्यासाठी पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यात बघा अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे मी आणि ते पॅनवरती सगळीकडे पसरवून घेतलं आहे. आणि त्यावरती आपण आता कटलेट ठेवून घेऊया. इथे आत्ता गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम आहे. मध्यम आचेवरती गॅसच्या आपण हे आत्ता छान फ्राय करून घेतो आहे. खूप कमी तेल वापरले आपण. हे बघा वरनंही थोडंसं तेल मी घालून घेते आहे. आणि साधारण 3-4 मिनटं आपल्याला एक बाजू त्याची छान क्रिस्पी होण्यासाठी लागेल. हे बघा थोडंसं मी हाताने हे करून घेते म्हणजे ज्या आजूबाजूच्या ज्या कडा आहेत ज्या वरती राहतात त्या व्यवस्थित खालती पॅनला चिकटतील आणि त्याही छान फ्राय होतील. हे बघा साधारण 2-2.5 मिनटानंतर आपण पाहू शकता खूप छान ते रंगही बदलला आहे. मी पलटून घेतलेत आता 3 ते 4 मिनटानंतर आणि पुन्हा 3-4 मिनटं ठेवलं होतं. आणि आता दुसऱ्या साईडनं आपण बघूयात झालेत का. हे बघा छान झालेले आहेत. तर असे हे आपले क्रिस्पी आणि खूपच टेस्टी असे कटलेट तयार आहेत. राहिलेल्या शेवयांचं उपीट आणि बटाट्याच्या भाजीपासून तयार केलेले हे क्रिस्पी टेस्टी कटलेट आपल्याला कसे वाटलं आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि आपली ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवनवीन रेसिपींसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.